हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. चला तर मग आज जाणार आहोत आम्ही आपल्या शाळेमध्ये. तर चला मग मी तुम्हाला माझ्या शाळेची टूर करणार आहे आणि सर्व माझ्या मैत्रिणी सुद्धा आलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता, ही आहे माझी शाळा. ही आहे श्रीगोंदा तालुक्यातील श्रीमंत राजमाता विजयराजे कन्या विद्या मंदिर श्रीगोंदा असं माझ्या शाळेचं नाव आहे. आणि ही शाळा आमची 20 वर्षानंतर परत भरत आहे. तर पाहू शकता, 20 वर्षानंतर ह्या ज्या माझ्या मैत्रिणी शाळेमध्ये आलेल्या आहेत, तर त्या मॅडमनी छान असं आमचं स्वागत केलं आणि बेल वाजून आमचं स्वागत केलं. शाळा भरली आमची. नंतर सावधान विश्राम केलं, प्रार्थना झाली आणि राष्ट्रगीत सुद्धा झालं. असं यांनी शाळेचं फिलिंग आम्हाला 20 वर्षापूर्वीचं करून दिलं. तर आम्ही म्हणजे शाळेला आमच्यातर्फे असं म्हणजे छान असं मनोगत व्यक्त करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, खूप छान अशा सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या आणि त्यांनी खूप छान असं आमचं स्वागत सुद्धा केलं. तर पाहू शकता, सर्व मैत्रिणी एकत्र आल्या आणि सगळ्या मैत्रिणींच्या याच्यामध्ये म्हणजे ते कार्यक्रमावर लक्ष नव्हतं, परंतु गप्पा मात्र खूप मारत होत्या. कारण खूप दिवसांनी मैत्रिणी भेटल्या होत्या आणि त्यामुळे कोणाला काही चाललंय हे समजत नव्हतं. आणि ज्या त्या आपल्या मैत्रिणींसोबत आणि 20 वर्षाच्या अंतरामध्ये भेटलेल्या असल्यामुळे गप्पा चालल्या होत्या. आणि सर सुद्धा म्हटले की आम्ही काहीच बोलू शकत नाही, कारण तुम्ही इतक्या गप्पामध्ये मग्न झालेल्या आहात आणि खूप वर्षाची तुमची भेट असल्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणू शकत नाही की तुम्ही गप्प बसा, कारण तुम्ही 20 वर्षापूर्वी आलेल्या होत्या शाळेत. त्यावेळेस तुम्ही मात्र गप्प बसा म्हटलं का गप्प बसत होत्या, परंतु आता तुम्ही बसू शकत नाहीत, कारण 20 वर्षाची भेट आणि 2 तासामध्ये आवरायची म्हटल्यावर हे शक्य नाही. तर सगळ्यांना अशा नवीन मैत्रिणी म्हणजे जुन्याच होत्या, परंतु असं कॉन्टॅक्टमध्ये नव्हत्या. तर त्या आता त्यांचे नंबर वगैरे घेऊन त्या सर्व कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या आहेत. आणि छान असे पाहुणे बोलवले होते त्यांनी, म्हणजे जे कमिटीचे अध्यक्ष वगैरे, शाळा कमिटीचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष असे काही त्यांचे असते, ते सगळे पाहुणे त्यांनी बोलवले होते. आणि त्यामध्ये आमचे माजी सर, माजी मॅडम म्हणजे आम्हाला ज्या होत्या त्या सुद्धा बोलवलेल्या होत्या आणि त्यांचं सुद्धा त्यांनी छान असं स्वागत केलं. तर पाहू शकता, सगळ्यांचे भाषण वगैरे सगळे झाले आणि त्यांनी म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांना असा हार वगैरे घालून त्यांनी त्यांचं म्हणजे अगरबत्ती पेटवून त्यांनी मस्त असं म्हणजे हे केलं, मस्त असं त्यांची पूजा केली आणि मग त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. तर पाहू शकता, एवढ्या मैत्रिणी आल्या होत्या, परंतु कमीच आल्या होत्या. 10,000 विद्यार्थी पास आउट झालेल्या होत्या, परंतु आता फक्त इथे 500 ते 600 मुली असतील, एवढ्याच मुली आलेल्या आहेत. तर जरा खंतही वाटली, परंतु त्यांना सुद्धा काही अडचणी असत्या आणि काहींना कळलं नसेल किंवा काही म्हणजे आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम कोणता आहे असं सुद्धा असू शकतं. तर त्यामुळे त्या आल्या नाहीत. पण हा व्हिडिओ बघून त्यांना नक्कीच असं वाटेल की खरंच खूप छान आपला कार्यक्रम झाला आणि आपण गेलो नाही, म्हणजे आपण मिस केलं ह्या कार्यक्रमाला. पण नेक्स्ट टाइम पुढच्या वेळेस जर असा कार्यक्रम झाला तर याच्या डबल संख्या मिळणार आहे किंवा येणार आहेत मैत्रिणी. तर खरंच येणार आहेत, ही मी सुद्धा तुम्हाला गॅरंटी देते, कारण खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला आणि छान अशा छोट्याशा विद्यार्थिनींनी आमच्यासाठी
छान असं कर्मवीरांचे गीत गायले आणि एक प्रार्थना सुद्धा म्हटली आणि काही त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा ठेवले होते आणि छान असं आमचं त्यांनी स्वागत सुद्धा केलं. खूप छान असा त्यांचा आवाज होता आणि मॅडमनी सुद्धा सगळ्या मैत्रिणींना मनोगत व्यक्त म्हणजे ज्या मुलींना मनोगत व्यक्त करायचं आहे त्या मुलींना त्यांनी तो चान्स सुद्धा दिला आणि माझी सरांनी सुद्धा त्यांनी सुद्धा भाषण केलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हालाही चांगलं वाटलं, आमच्या विद्यार्थिनी परत आम्हाला भेटल्या. तर अशा प्रकारे हे सुंदर असं त्यांनी भाषण वगैरे झाले आणि नंतर त्यांनी असं ठरवलं की आता जो आपल्याला पुढच्या वर्षीचा मेळावा जो करायचा आहे तर त्यासाठी म्हणजे अगोदर हा मेळावा व्हायला आम्ही खूप सारी मेहनत घेतलेली आहे, परंतु आता जो मेळावा करायचा आहे त्यासाठी आपण अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार असे हे 3 पदं निवडायचे आहेत आणि 11 मेंबर निवडायचे आहेत आणि त्यामधून आपल्याला 3 पदं त्यांना द्यायचे आहेत आणि जे कोणी इच्छुक असतील त्या विद्यार्थिनींनी उभं राहावं आणि सांगावं मी माझ्या शाळेसाठी हे करू शकते किंवा मी शाळेसाठी वेळ देऊ शकते. तर त्यांनी हे असं ठरवलं आणि भाषणास सुरुवात केली. मग ज्या विद्यार्थिनींनी म्हणजे त्यांनी सांगितलं तुम्हीच सांगू शकता की तुमचं हे काम कोण करू शकतं. मग ज्या त्या मैत्रिणींनी आपल्या यांना उठवलं आणि उभं केलं. त्यामध्ये मलाही माझ्या मैत्रिणींनी प्रोत्साहन दिलं आणि त्याही म्हटल्या की आम्ही तुझ्या सोबत आहे, तू करू शकतेस, तूही हे काम करणार म्हणजे करणार, तर तू पण हे कर. तर मी म्हटलं मला काही भाषण वगैरे तर करता येत नाही, परंतु त्या म्हटल्या जेवढं तुझ्यामध्ये हे आहे तर तेवढंच बास, काही भाषण वगैरे करायची गरज नाही. आणि मग मी सुद्धा उभा राहिले. तर मग मी सुद्धा त्यांना सांगितलं की त्यांनी विचारलं तुमच्या म्हणजे सासरचं नाव, नंतर माहेरचं नाव आणि नंतर विचारलं तुम्ही काय करता, कुठे राहता. आणि ते केल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही तुमचे आधार कार्डाचे झेरॉक्स आणि 2 फोटो द्या आणि हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर म्हणजे कार्यालयामध्ये आपण एक मीटिंग घेऊ आणि त्यामध्ये आपण सिलेक्ट करू की कोण काय बनणार आहे. तर चला मग मीही तुम्हाला दाखवणार आहे मीटिंगमध्ये काय चर्चा झालेली आहे. प्रथम तर तुम्ही ह्या कार्यक्रमाला एन्जॉय करा आणि तुम्ही पाहू शकता त्यांनी सगळ्यांना म्हणजे शाल आणि टॉवेल देऊन माजी सरांचं स्वागत केलं. आम्हालाही त्यांनी गुलाब पुष्प देऊन आमचंही स्वागत केलं आणि छान असं सुंदर हा कार्यक्रम केला गेला. आणि हे तर खरंच एक म्हणजे लक्षात राहण्यासारखाच हा कार्यक्रम झाला, कारण सगळ्या मुलींना खूप छान वाटलं आणि खूप त्यांनी सुद्धा एन्जॉय केलं आणि त्या सुद्धा म्हटल्या हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल शिक्षकांचं सुद्धा आभार मानलं आणि तुम्ही पाहू शकता ज्या विद्यार्थिनी कोणी प्रत्येक ह्या शाळेमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या आज कुठे ना कुठे काहीतरी छान असं मोठ्या पदावर कार्यरत आहेत, कारण खूप छान शाळा आहे. कारण ह्या शाळेचं नाव कुठेही तुम्ही घ्या, श्रीगोंद्यातली रयत शिक्षण संस्था ही कशी आहे आणि शिक्षण हे कसं आहे. शिक्षणाला म्हणजे पहिलीपासूनचे 12वी पर्यंतचे शिक्षण इथे खूप छान होते आणि ह्यातूनच काही ना काही म्हणजे जिल्हा परिषद पासून ते हायस्कूल पर्यंत खूप छान शिक्षण आहे आणि कमी पैशामध्ये आहे. कारण तुम्ही पुण्या मुंबई शहरासारख्या ठिकाणी जा तर पहिली म्हणजे LKG UKGला जरी ॲडमिशन घ्यायचं असलं तर 1,00,000-2 लाख रुपये भरावं लागते फी. आणि परंतु ह्या श्रीगोंदा तालुक्यामधील शाळेमध्ये एवढे पैसे न देऊन सुद्धा खूप सुंदर शिक्षण आहे. कमी याच्यामध्ये शिक्षण असल्यामुळे खूप छान घडतात आणि सर्व मराठी मीडियमनी शिकले तरी ते खूप मस्त असं
त्यांच्या याच्यामध्ये त्या सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. कारण खूप साऱ्या अशा मैत्रिणी मिळाल्या. कोण काय करतं, कोण काय करतं, कोण कोणत्या जॉबला आहे, कोण कुठे आहे, सर्व काही म्हणजे म्हणजे दिसलं की आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पण हे करू शकतात. आणि ही शाळा म्हणजे एक अधिकाऱ्यांचं गाव आहे. म्हणजे ह्या शाळेत जे घडणारे आहेत ते अधिकारीच बनतात, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. कारण म्हणजे आमच्या वेळेस सुद्धा अशा मुली होऊन गेलेल्या आहेत. परंतु ज्या स्वतःहून छान अशा अभ्यास करतात, मेहनत करतात, त्या विद्यार्थिनी नक्कीच काही ना काही बनतात. आणि ज्या बाकीच्या आहेत त्या सुद्धा त्यांच्या संसारात किंवा त्यांच्या मुलांसाठी त्यांनी चांगले असे संस्कार देऊन त्यांनी त्यांचे मुलं सुद्धा सुंदर असे घडवले आहेत. कारण आम्ही सगळ्या आता जेवढ्या मैत्रिणी भेटलो तर तेवढ्या सुद्धा सांगत होत्या की छान असे आमचे मुलं इंजिनियर, डॉक्टर, कोणी काय, सगळे अशा अधिकारी छान असं शिक्षण घेतात आणि जॉबला सुद्धा लागलेले आहेत. माझ्या वयाच्या मुली ज्या आहे 97-95 मध्ये पासआउट झालेल्या आहेत, त्यांच्या सुद्धा काही मुलींचे मुलं जॉबला लागलेले आहेत. काहींचे लग्नही जमलेले आहेत. कारण खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या तर त्यांनी सांगितलं कोणाचे लग्न जमलेले आहे, कोणाचं लग्न झालेलं आहे, कुणाचे साखरपुडे झालेले आहेत. तर असा हा कार्यक्रम म्हणजे गप्पामध्येच जास्त रंगला होता. आणि सगळ्यांची अशी माहिती घेतली की समजा कोणाचं कसं चाललंय, काय चाललंय, सगळं म्हणजे कार्यक्रमावर जास्त लक्ष नव्हतं, परंतु गप्पावर मात्र होतं. कारण 2च तासामध्ये ज्यांना त्यांना ज्याच्या त्याच्या ठिकाणी जायचं होतं. कोणी खूप सकाळी लवकर निघून म्हणजे लवकर गाडी करून आलेले होते, तर कोणी 2 दिवस माहेरासाठी आले होते. माहेरवासीन म्हणजे संत शेख मोहम्मद महाराजांची यात्रा होती आणि त्या यात्रेच्या निमित्तानेच हा पालक मेळा म्हणजे हा स्नेहसंमेलन ठेवलं होतं. आणि त्यामुळे सगळ्या मुली घाईगडबडीत होत्या, परंतु त्या शाळेला वेळ देण्यासाठी म्हणजे आल्या आणि त्यांनी काहीच टेन्शन न घेता ह्या शाळेला खूप छान असा वेळ दिला आणि शाळेने सुद्धा आमच्यासाठी दिला. कारण आज म्हणजे आज ज्या मॅडम आहेत म्हणजे मुख्याध्यापिका, त्यांनी सुद्धा खूप छान असं प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा दिला. कारण म्हणजे हा स्नेहसंमेलन त्यांना ठेवण्यासाठी खूप त्रास झाला. कारण 2 ते 3 महिने त्या सतत याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये होत्या. कोणत्या मुलीकडून आपल्याला कॉन्टॅक्ट मिळेल, कारण कोणाचाही नंबर नसल्यामुळे किंवा हे नसल्यामुळे त्यांना खूप असा त्रास झाला. परंतु आता त्यांनी छान अशी कमिटी निवडलेली आहे, त्यामुळे त्या म्हटल्या जास्त टेन्शन होणार नाही. आणि ज्या कोणी मैत्रिणींना काही मदत करायची असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं. आणि अशी काही हरकत नाही की तुम्ही द्याच असं म्हणून नाही, परंतु जर तुम्हाला काही शाळेबद्दल वाटत असेल तर तुम्ही काही ना काही शाळेसाठी द्यावं. आणि तुमच्या ज्या आत्ताच्या विद्यार्थिनी ज्या या शाळेमध्ये शिकत आहे त्यांचं सुद्धा शिक्षण छान प्रकारे व्हावं आणि त्यांनीही असं पुढे छान असं कुठे ना कुठे कार्यरत राहावं, असं त्या मुख्याध्यापकांचं म्हणणं होतं. तर काही मुली स्वतःहून आल्या आणि काही मुली म्हटल्या जर तुम्ही पैसे म्हणत असतील तर आमच्याकडून नाही होऊ शकत. परंतु आता सगळ्या मैत्रिणींचं कोणी म्हणजे मिस्टरांच्या नवऱ्याच्या हातात असतं, तर कोणी स्वतः कमवत असल्यामुळे ज्या कोणी स्वतः कमवत आहेत त्या स्वतःहून पुढे आल्या. आणि ज्या असं म्हणजे कारण त्याही सासरवाशिनी आहेत, त्यामुळे मॅडम बोलल्या तुमच्या इच्छेने तुम्ही करू शकता, अशी बळजबरी नाही. आणि नंतर हे पाहू शकता आमचा नंतरचा स्टॉप म्हणजे त्यांनी आम्हाला मस्त असं झिंगाट गाण्यावरती डान्स करायला लावला आणि छान असं एन्जॉय करायला लावलं. कारण काहीतरी क्षण असा आनंदाचा व्हावं आणि लक्षात राहावा. आणि ज्या विद्यार्थिनी नाही आल्या त्यांना सुद्धा कसं तरी होत असेल, परंतु नेक्स्ट म्हणजे पुढच्या वर्षी नक्की तुम्ही
याच्या दुप्पट संख्येने उपस्थित राहा आणि ह्या कार्यक्रमाचा म्हणजे छान असा आनंद घ्या आणि पाहू शकता सुंदर असं झिंगाट गाण्यावर डान्स झाला आणि परत मुली बोलल्या वन्स मोर, तर परत एकदा हाच डान्स परत झाला आणि असा हा कार्यक्रम छान असा पार पडला. तर पाहू शकता नंतर शिक्षकांबरोबर भेटलो, बोललो आणि त्यांच्यासोबत सुद्धा छान असे फोटोशूट केले. म्हणजे ज्या माझी सर मॅडम आहेत त्यांच्यासोबत सगळ्यांनी फोटोसुद्धा काढले आणि सगळ्यांचा परिचय केला. मॅडमनी विचारलं की तुम्ही कुठे आहात, काय आहात, कसे आहात, सर्व काही त्यांनी सुद्धा चर्चा केली. तर खूप भारी वाटलं. त्यांनी सुद्धा आपलं म्हणजे काही ना काही विचारलं आणि त्या कुठे आहेत, कशा आहेत हे सुद्धा विचारलं आणि त्या सुद्धा म्हटल्या की आम्हाला सुद्धा आम्ही ज्या मुली 2 वेण्यांमध्ये आणि छोट्याशा फ्रॉकमध्ये पाहिल्या, त्याच विद्यार्थिनी आज एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत आणि एवढ्या अशा त्यांनी त्यांचा छान असा संसार सांभाळून छान असं आमच्या म्हणजे छान असे संस्कार त्यांना आमचे मिळाले आहेत आणि छान असं त्यांनी हे पूर्ण पार पाडलेलं आहे आणि त्या त्यांच्या जिंदगीमध्ये खूप खुश आहेत. तर मॅडमला सुद्धा खूप भारी वाटलं की म्हणजे आपल्याच विद्यार्थिनी अशा म्हणजे आपण ज्या विद्यार्थिनींना शिक्षण दिलं त्या काहीतरी घडलेल्या आहेत आणि काहीतरी त्या त्यांच्या आयुष्यामध्ये करत आहेत. त्यांना सुद्धा अभिमान वाटला. तर ह्या पाहू शकता, ह्या आहेत आमच्या गाडेलकर मॅडम आणि त्या आम्हाला इतिहास शिकवत होत्या आणि जास्त काही मॅडम आल्या नव्हत्या आणि परंतु 2-4 आल्या होत्या आणि सर मात्र 5-6 होते. परंतु मॅडम नव्हत्या आल्या जास्त, परंतु तेही आम्ही खंत व्यक्त केली आणि नंतर म्हटले की आता नंतरच्या वर्षी तर पाहूया आपण आणखीन कोणाशी कॉन्टॅक्ट झाला तर जास्त बोलूया. तर हे पाहू शकता लास्टला आम्ही असे मस्त फोटोशूट केले आणि खूप सुंदर असं एन्जॉय केलं आणि नंतर आमची ऑफिसमध्ये मीटिंगसुद्धा भरली. तर हे पाहू शकता, हे आमचे सगळे सर आहेत आणि ते रिटायर्ड झालेले आहेत आणि मॅडमसुद्धा रिटायर झालेल्या आहेत. पण सर्वांसोबत आम्ही विद्यार्थिनींनी फोटो काढले. खूप छान वाटलं आणि सरांना सुद्धा खूप छान वाटलं. ते म्हटले, "खूप सुंदर आहे मुलींचं म्हणजे त्यांनी जे हे निर्णय केलेला आहे तो खूप छान आहे." तर हे पाहू शकता ऑफिसमध्ये आमची ही अशी छान अशी मीटिंग झाली आणि ह्या सरांनी जे काही आम्हाला कार्य करायचे आहे ते छानपैकी समजून सांगितलं. तर पाहू शकता तुम्ही त्या मुख्याध्यापिका सुद्धा म्हटल्या, "जे मी कार्य देणार आहे ते तुम्ही छान असं रित्या पार पाडा." तर हे पाहू शकता आमचं असं आय कार्ड त्यांनी बनवलं. तर मग कसा वाटला व्हिडिओ?